नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतोय आजच्या लेक्चरमध्ये. आपण आज आर-टी-ओ एएम-व्ही-आय मेन्स चा जो 2017चा क्वेश्चन पेपर होता, त्याचं सोल्युशन आपण बघणार आहोत. त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली फ्लुइड मेकॅनिक्सचे जे क्वेश्चन्स होते. आपल्याला माहिती आहे की आर-टी-ओ एएम-व्ही-आय मेन्समध्ये आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या सिलेबसमध्ये जेवढे सब्जेक्ट्स असतात त्यापैकी फ्लुइड मेकॅनिक्स हा मेजर कॉम्पोनंट आहे. जसं 2017च्या क्वेश्चन पेपरमध्ये 20 क्वेश्चन्स त्यावेळेस विचारले होते. त्या 20 क्वेश्चनचं सोल्युशन आपण आज बघणार आहोत. आपल्या या संदर्भात आपण बॅच लॉन्च केलेले आहेत आपल्या ॲपवरती. आर-टी-ओ एएम-व्ही-आय मेन्स, प्रिलिम्स यांचं प्रिपरेशनसाठी सेपरेट बॅचेस आहेत. तुम्ही ॲप डाउनलोड करून त्याच्यावरती व्हिजिट करू शकतात. जे ॲट द एंड ऑफ दिस लेक्चर मी तुम्हाला सांगेल की त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे. ठीक आहे. तर आजचं सेशन आपलं असणार आहे एमसीक्यू सोल्युशन. आता हे फक्त सोल्युशन नाहीये. जेवढे क्वेश्चन्स विचारले होते, समजा कॅप्लॅरिटीवरती क्वेश्चन असेल तर फक्त त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर मी डिस्कस नाही करणार. त्यासोबत कॅप्लॅरिटी म्हणजे काय आणि बेसिक बॅकग्राऊंड जे आहे ते पण आपण डिस्कस करणार आहोत. सो दॅट बऱ्यापैकी तुमचा सिलेबस ह्या सेशनमध्ये सुद्धा कव्हर होईल. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन जो आहे तो बघूया. क्वेश्चन नंबर 56 पासून फ्लुइड मेकॅनिक्सचे क्वेश्चन स्टार्ट झाले होते 2017च्या क्वेश्चन पेपरमध्ये. तर काय म्हणलं बघा, बाउंड्री लेअर थिकनेस. आता हा बाउंड्री लेअरवरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन वाचण्याच्या आधी मी काय करतो, तुम्हाला बाउंड्री लेअर बेसिक काय आहे ते थोडक्यात सांगतो, मग आपण क्वेश्चन वाचूया. बाउंड्री लेअर म्हणजे काय होतं बघा, जेव्हा जेव्हा सॉलिड सरफेस आणि फ्लुइड असणार आहे एकमेकांसोबत. फॉर एक्झाम्पल, लेट्स से दिस इज अ सॉलिड सरफेस प्लेट आणि याच्यासोबत हा सॉलिड आहे, त्याची व्हेलॉसिटी 0 असणार आहे. म्हणजे इथे जर मी वाय ऍक्सिस सुरू केला आणि इकडे एक्स ऍक्सिस असेल तर वाय इथे काय असेल, 0 असेल. तर वाय जेव्हा 0 आहे आणि हा सॉलिड आहे म्हणजे इथे इथली व्हेलॉसिटी काय झाली, समजा यू ने मी व्हेलॉसिटी डिनोट केली तर ती काय झाली, 0 झाली. आता काय होतंय, एक्सच्या डायरेक्शनने फ्लुइड एंटर करतं. अजून फ्लुइड ह्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलं नाहीये, म्हणून त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे. त्याला आपण मीन स्ट्रीम व्हेलॉसिटी म्हणतो, जसं यू इन्फिनिटी असेल फॉर एक्झाम्पल. आता हे सगळे पार्टिकल्स, सगळे फ्लुइड पार्टिकल्स यू इन्फिनिटीने एंटर करतायत. पण जसे ते हा सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील तर काय होईल, आपल्याला माहिती आहे फ्रिक्शन आणि विस्कॉसिटी हे दोन इफेक्ट्स असतात. त्यामुळे काय होईल, त्यांची व्हेलॉसिटी हॅम्पर होईल. मग सगळ्या मॉलिक्युल्सची व्हेलॉसिटी ॲट अ टाइम हॅम्पर होईल का? नाही. जे जवळचे मॉलिक्युल आहेत त्या आधी त्यांची व्हेलॉसिटी रिटायर्ड होईल, त्यांना रेजिस्टन्स क्रिएट होईल आणि म्हणून या रिजनमध्ये फॉर एक्झाम्पल हे जे पार्टिकल आहेत यांची व्हेलॉसिटी काय असेल, मेनस्ट्रीम पेक्षा कमी होऊन जाईल. आता ही व्हेलॉसिटी जेव्हा सरफेसवरती असेल, सरफेसला जो पार्टिकल चिपकून जाईल तो सरफेसला चिपकला म्हणजे त्याची व्हेलॉसिटी काय झाली, 0. y इक्वल टू 0 तेव्हा व्हेलॉसिटी नेहमी काय असणार आहे, 0 असणार आहे. त्याला आपण नो स्लिप कंडिशन म्हणतो. पण जसं आपण सरफेसच्या लांब जाऊया, फ्लुइडच्या दिशेने जाऊ म्हणजे वाय डायरेक्शन मध्ये जाऊ, तशी व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हा हा जो एरिया आहे, समजा इथे बघू आपण, तर इथले जे पार्टिकल आहेत यांना हा सरफेस आहे की नाही ते माहितीच नाही. दे आर अनटच्ड. म्हणून त्यांची व्हेलॉसिटी काय असणार, मॅक्सिमम असणार आहे. त्याला आपण मीन स्ट्रीम व्हेलॉसिटी म्हणतो. मग आपण असा रिजन शोधतो ज्या रिजन मध्ये व्हेलॉसिटी काय असणार आहे, अफेक्टेड असणार आहे. कशामुळे अफेक्टेड असणार आहे, दोन रिझन असणार आहेत, विस्कॉसिटी आणि फ्रिक्शन. फ्रिक्शन बाय दी सरफेस आणि विस्कॉसिटी या दोन गोष्टींमुळे जर व्हेलॉसिटी फ्लुइडची कमी झाली ज्या रिजनमध्ये, त्या रिजनला आपण काय म्हणणार, बाउंड्री लेअर म्हणणार. तर आपल्याला कळलं की आपण जेव्हा ऑब्झर्व केलं तर आपल्याला कळलं की हा रिजन असा आहे, ह्या रिजन मध्ये व्हेलॉसिटी आहे ही मेनस्ट्रीम पेक्षा कमी आहे. आणि मग आपण याला इमॅजिनरी लाईनने जॉईन केलं. समजा एका इमॅजिनरी लाईनने जर मी याला आयडेंटिफाय केलं, ह्या रिजन मध्ये मला व्हेलॉसिटी काय होते, मीन स्ट्रीम पेक्षा कमी आहे. मग याला मॅथमॅटिकली जर मी वेक्टर स्पॉट प्लॉट, नॉट मॅथमॅटिकली, वेक्टर जर मी प्लॉट करायचा प्रयत्न केला तर काय होतं बघा, वाय ऍक्सिसला जर मी, वाय ऍक्सिस ही दिशा झाली, टुवर्ड्स फ्लुइड जातोय मी, आणि एक्स ऍक्सिसला मी व्हेलॉसिटी कॉम्पोनंट जर प्लॉट करायचा प्रयत्न केला तर मला सांगा एक्स ऍक्सिसला व्हेलॉसिटी ऍट द सरफेस काय असणार, इथे व्हेलॉसिटी 0 आहे म्हणून हा पॉईंट इथेच येणार. आणि इथे काय असणार आहे, इथे हा पॉईंट असा आहे की याच्यानंतर डायरेक्ट मेन स्ट्रीम आहे, इथे मेन स्ट्रीम आहे, इथे कुठलाच विस्कॉसिटी किंवा सरफेसचं फ्रिक्शन नाहीये. म्हणून इथे व्हेलॉसिटी मॅक्सिमम असणार आहे किती, यू इन्फिनिटी. म्हणजे ज्या पॉईंटच्या वरती व्हेलॉसिटी ऑलमोस्ट मॅक्सिमम होऊन जाते त्याला आपण मेन स्ट्रीम फ्लो म्हणतो, आणि त्याच्या खाली जो रिजन असतो त्याला आपण बाउंड्री लेअर म्हणतो. बाउंड्री नावातच त्याचा अर्थ आहे. मग या बाउंड्री लेअर मधली व्हेलॉसिटी काय असणार, कमी असणार आहे, पण ह्या पॉईंटला मॅक्सिमम व्हेलॉसिटी असणार आहे. त्याचा वेक्टर जर मी असा ड्रॉ केला तर ही मॅक्सिमम किती, तर यू इन्फिनिटी. मग एक्झॅक्ट यू इन्फिनिटी पण नाही, कारण की फ्रिक्शन आणि विस्कॉसिटी काही ना काही प्रमाणात असणारच आहे. तर क्लोज टू यू इन्फिनिटी, दॅट इज 99% ऑफ यू इन्फिनिटी, 0.99 ऑफ यू इन्फिनिटी एवढी व्हेलॉसिटी काय ह्या पॉईंटला आहे. म्हणून त्याचा वेक्टर जर एवढा असेल तर त्याच्या खालच्या सगळ्या पॉईंटची व्हेलॉसिटी, ह्या मॉलिक्युलची व्हेलॉसिटी, ह्या मॉलिक्युलची व्हेलॉसिटी, ह्या मॉलिक्युलची व्हेलॉसिटी, ह्या मॉलिक्युलची, ह्या सगळ्यांची व्हेलॉसिटी याच्यापेक्षा काय असणार आहे, कमीच असणार आहे. मग ती कमी होत जाणार आणि ती जेवढं जवळ जाऊ तेवढं कमी होईल. खाली गेलो तर अजून फ्रिक्शन वाढलं, खाली गेलो तर अजून फ्रिक्शन वाढलं,
खाली गेलं अजून फ्रिक्शन वाढलं, कमी होत गेला व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटी कमी होऊन काय झाली, पूर्ण झिरोच झाली. तर हे मी काढताना आय थिंक लिनियर आलाय, पण ऍक्च्युली हे थोडं लाईक दिस, द प्रोफाईल इज लाईक दिस प्रॅक्टिकली. ओके, मग ह्याला म्हणतात व्हेलॉसिटी प्रोफाईल. मग बाउंड्री लेअरची डेफिनेशन काय येणार? हा असा कर आहे ज्या कर वरती सगळ्या पॉइंटची व्हेलॉसिटी ऑलमोस्ट मेनस्ट्रीम व्हेलॉसिटी आहे. ह्या अशा पॉइंट्सला आपण जोडलंय ज्या पॉइंटची व्हेलॉसिटी ऑलमोस्ट मेनस्ट्रीम व्हेलॉसिटी आहे, म्हणजे व्हेलॉसिटी ऍट दॅट पॉइंट इज 0.99% ऑफ मेनस्ट्रीम व्हेलॉसिटी, आणि त्याच्या खाली जो रिजन आहे त्याला काय म्हणतो आपण, बाउंड्री लेअर म्हणतो. आता आपण वाचूया क्वेश्चन काय. बाउंड्री लेअर थिकनेस. आता काय विचारतोय तो, बाउंड्री लेअर थिकनेस. बाउंड्री लेअर थिकनेस म्हणजे ही थिकनेस कुठल्या एका पॉइंटला, ह्या पॉइंटला ही थिकनेस एवढी आहे, ह्या पॉइंटला गेल्यावर ही थिकनेस थोडी वाढली आहे. जेव्हा फ्लो हा फुल्ली डेव्हलप होऊन जातो त्यावेळेस ही थिकनेस कॉन्स्टंट होऊन जाते. ठीक आहे, तर आता ही थिकनेस काय म्हणतोय तो, दिस इज द डिस्टन्स फ्रॉम द सरफेस, डिस्टन्स फ्रॉम द सरफेस ऑफ द सॉलिड बॉडी इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द फ्लो. फ्लोची डायरेक्शन अशी आहे, त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये ही थिकनेस आपण मोजतोय. वेअर द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड इज इक्वल टू. आता हे ऍक्च्युली बाउंड्री लेअर थिकनेसची डेफिनेशनच आहे, त्याच्या शेवटचा पार्ट आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. तो काय म्हणतोय, अशी कुठली थिकनेस घेणार तुम्ही, अशा थिकनेस, अशा लेअरची थिकनेस घेणार जिथे व्हेलॉसिटी ही 99% ऑफ मेन स्ट्रीम व्हेलॉसिटी होऊन जाते. मग आपला आन्सर काय बघा, 0.99 टाइम्स दी फ्री स्ट्रीम व्हेलॉसिटी. याचं शेवटचं इथे आपण काय अटॅच करणार, velocity of the fluid is equal to 0.99 times velocity of the fluid is equal to local velocity is 99% of mean stream velocity. एवढं आपल्याला कंप्लीट करायचं होतं. अतिशय सोपा क्वेश्चन होता. याच्यासोबतच आपण बाउंड्री लेअर म्हणजे काय ते पण आपण डिस्कस करून घेतलं. ठीक आहे, याच्या सेशन्स मध्ये आपले जे लाईव्ह आणि रेकॉर्डेड सेशन असतील याच्यात आपण डिटेल डिस्कशन करणारच आहोत. इथे जेवढं शक्य आहे तेवढं मी सांगतोय. हे जे मी आता डिस्कस केलं ते सगळं इथे दिलेलं आहे. ठीक आहे, जिथे काय म्हणलंय u इज इक्वल टू 0, तर प्लेट स्टेशनरी असणार आहे, म्हणजे त्याचं y इक्वल टू 0 तेव्हा u इक्वल टू 0, याला आपण नो स्लिप कंडिशन म्हणतो. आणि ह्या प्रोफाईल वरती व्हेलॉसिटी ही ऑलमोस्ट 99% असते तिथल्या मेन स्ट्रीम व्हेलॉसिटीची. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बर्नॉलीज इक्वेशन इज ऍप्लिकेबल टू. आता बर्नॉलीज इक्वेशन आपल्याला माहिती आहे काय, इट इज बर्नॉलीज थेरम वरून आपल्याला कळलंय की एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. बर्नॉलीज थेरम काय सांगतो की एनर्जी ऑफ द सिस्टम विथ सम assumptions रिमेन्स कॉन्स्टंट. एका पर्टिक्युलर सिस्टम साठी काही अझम्पशन जिथे आपण अझ्युम करून अशा सिस्टम्सला मोस्ट ऑफ द केसेसमध्ये एनर्जी काय राहते, कॉन्स्टंट राहते. त्याला आपण बर्नॉलीज थेरम म्हणतो. मग ह्या बर्नॉलीज थेरम मध्ये तो काय म्हणतोय, बर्नॉलीज इक्वेशन इज ऍप्लिकेबल टू कुठल्या टाईपच्या फ्लोसाठी. मग वाचून बघूया. स्टेडी फ्लो आहे म्हणतोय, अनस्टेडी म्हणतोय, बोथ स्टेडी अँड अनस्टेडी म्हणतोय, आणि नन ऑफ द अबव. तर आता याच्यासाठी आपल्याला बर्नॉलीज इक्वेशन जे आहे त्याचे अझम्पशन्स माहिती पाहिजेत. बरोबर, बर्नॉलीज इक्वेशन हे जसं मी सांगितलं, बर्नॉलीज थेरम सांगतो की एनर्जी ऑफ द सिस्टम्स रिमेन्स कॉन्स्टंट, आणि हे पर्टिक्युलर सिस्टमसाठीच आहे, सगळ्यांसाठी नाही ऍप्लिकेबल. रिअल सिस्टमसाठी नाही ऍप्लिकेबल. रिअल सिस्टमसाठी मॉडिफाईड बर्नॉलीज इक्वेशन ऍप्लिकेबल असतं. मग बर्नॉलीज इक्वेशन ज्या सिस्टमसाठी डिराईव्ह केलं त्या सिस्टमचे अझम्पशन्स काय होते, तर त्याच्यातला पहिला अझम्पशन स्टेडी आहे. तो फ्लो स्टेडी असला पाहिजे, इनविसिड असला पाहिजे. इनविसिड म्हणजे काय, विस्कॉसिटी त्याची 0 असणार आहे. ठीक आहे, इनविसिड असला पाहिजे. नंतर तो इरोटेशनल असला पाहिजे. ठीक आहे, सो हे सगळे त्याचे अझम्पशन्स होते, आणि त्या अझम्पशन्स पैकीच एक त्याने विचारलंय की तो स्टेडी असला पाहिजे. द आन्सर इज स्टेडी फ्लो. ओके, अनस्टेडी साठी चालणारच नाही बर्नॉलीज, इथे पण अनस्टेडी तो चालणारच नाही, नन ऑफ द अबोवचा प्रश्नच येत नाही. सो आन्सर इज 1. सो इथे मी बर्नॉलीज इक्वेशनचे अझम्पशन्स जसं मी सांगितलं ते लिस्ट करून दिले ऑलरेडी. जसं म्हणलो, स्टेडी फ्लो असणं गरजेचं आहे. त्यानंतर विस्कस इफेक्ट्स आर निग्लिजिबल, सो इनविसिड फ्लो आहे तो. टर्बुलंट फोर्सेस आर निग्लेक्टेड, डेन्सिटी इज केप्ट कॉन्स्टंट, and the flow should be irrotational. These are the all assumptions of Bernoulli's equation. आता ह्या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये ह्या एका assumption वरती विचारलेलं होतं. अदर क्वेश्चन्स मध्ये अदर assumptions वरती पण क्वेश्चन येऊ शकतो. त्यातलं आपण रिवाइज करून घेऊया. बर्नॉलीज थेरम काय सांगतो, टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. आता टोटल एनर्जी मध्ये काय असते, फ्लो सिस्टम्स मध्ये टोटल एनर्जी ही 3 प्रकारच्या एनर्जी सोबत काउंट केली जाते. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि प्रेशर एनर्जी. ह्या तिघ गोष्टीची ऍडिशन जी असेल ती नेहमी कॉन्स्टंट असेल कुठल्याही फ्लो सिस्टम मध्ये. इनलेटला घ्या किंवा आउटलेटला घ्या. इनलेटला जी ऍडिशन आहे ती ऍडिशन, जी टोटल क्वांटिटी येणार तेवढीच क्वांटिटी एक्झिटला पण असणार आहे. इंडिव्हिज्युअल एनर्जीज कमी जास्त होतील, म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी कमी झाली तर दुसरी एनर्जी वाढून जाईल, आणि टोटल काय राहील, सेम राहील. हे कोण सांगताय, बर्नॉलीज थेरम सांगतोय. याच्यावरून आपण बर्नॉलीज इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. हे आपण आता हेडच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, जसं आपण एनर्जीच्या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. सेशनच्या वेळेस सांगेल मी डिटेलमध्ये. दिस इज व्हॉट अबाउट बर्नॉलीज इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन वी कॅन रीड.
फॉर द लॅमिनार फ्लो थ्रू द राऊंड पाईप विच स्टेटमेंट इज करेक्ट. आता लॅमिनार फ्लो राऊंड पाईप मधून म्हणजे इंटरनल फ्लो थ्रू द पाईप आहे, ही केस आहे आणि त्याच्यासाठी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. बघा काय म्हणतोय तो, वेलॉसिटी आणि डेन्सिटी विषयी पर्टिक्युलरली बोलतोय तो. इथे पण वेलॉसिटी आणि विस्कॉसिटी आहे, इथे वेलॉसिटी आणि विस्कॉसिटी आहे, इथे वेलॉसिटी आणि विस्कॉसिटी आहे. तर आपण काय करूया, लॅमिनार हा शब्द कोणाशी संबंधित आहे, कुठल्या डायमेन्शनलेस नंबरशी संबंधित आहे. इट इज अबाउट रेनॉल्ड्स नंबर. आपल्याला माहिती आहे रेनॉल्ड्स नंबर काय. रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला माहिती असेल आपल्याला, रो व्ही एल सी अपॉन म्यू. बरेचसे मुलं याला रो व्ही डी अपॉन म्यू असं पाठ करतात, बट बेसिक फॉर्म्युला इज रो व्ही एल सी अपॉन म्यू. एल सी मीन्स कॅरेक्टरिस्टिक लेंथ. आता इंटरनल फ्लो थ्रू द पाईप जर असेल तर त्या केसमध्ये डायमीटर हा तुमची कॅरेक्टरिस्टिक लेंथ असते, म्हणून तुम्ही मोस्ट ऑफ द केसेसमध्ये याला रो व्ही डी अपॉन म्यू बघितलेला असेल. पण बेसिक फॉर्म्युला काय येतो, रो व्ही एल सी अपॉन म्यू. एल सी इज कॅरेक्टरिस्टिक लेंथ. ह्याच्यात तो काय म्हणतोय बघा, पहिला ऑप्शन बघूया. लॅमिनार फ्लोच्या संदर्भात चाललाय. तर लॅमिनार फ्लोसाठी रेनॉल्ड्स नंबर काय पाहिजे मला सांगा, कमीत कमी पाहिजे. तर तो फ्लो काय असणार आहे, लॅमिनार असणार आहे. जर लॅमिनार फ्लो पाहिजे आणि रेनॉल्ड नंबर मला कमी पाहिजे, तर या वरच्या तिघा क्वांटिटीज काय पाहिजे मला, कमी पाहिजे. त्याची डेन्सिटी पण कमी असली पाहिजे, त्याची व्हेलॉसिटी कमी असली पाहिजे, त्याची कॅरेक्टरिस्टिक लेंथ छोटी छोटी असली पाहिजे. आणि त्याला लॅमिनार जर ठेवायचं असेल तर तो विस्कस असला पाहिजे, थिक असला पाहिजे, म्हणजे तो पळणार नाही जास्त. थिन फ्लुइड असेल तर त्याला व्हेलॉसिटी देणं सोपं आहे, तो टर्ब्युलन्स क्रिएट करणं सोपं आहे, टर्ब्युलंट होणं सोपं आहे. थिक फ्लुइड असेल, विस्कोसिटी जास्त आहे त्याची, थिक आहे तो, तर तो घट्ट आहे, तर तो फ्लो होणार नाही फास्ट, मग तो लॅमिनार होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. म्हणून विस्कॉसिटी जेव्हा वाढते तेव्हा रेनॉल्ड नंबर काय होतो, कमी होतो आणि फ्लो काय असतो, लॅमिनार असतो. इथे काय बघा, व्हेलॉसिटी जर वाढली रेनॉल्ड नंबर वाढून जाईल आणि फ्लो काय बनेल, टर्ब्युलंट बनेल. व्हेलॉसिटी जर कमी झाली तर रेनॉल्ड नंबर कमी राहील आणि तेव्हा फ्लो काय असेल, लॅमिनार असेल. तर आपल्याला काय पाहिजे, लॅमिनार फ्लो पाहिजे. लॅमिनार फ्लो साठी या तिघा गोष्टी कमीच पाहिजेत आणि विस्कॉसिटी जास्त पाहिजे. आता हे सगळं मॅच करणारा ऑप्शन इथे निवडा. आय गिव्ह यू few seconds. You can pause the video and you think at your own and find the answer. पहिला ऑप्शन वाचा बघा, हाय वेलॉसिटी. आता मला सांगा, हाय वेलॉसिटीने लॅमिनार फ्लो मिळणार आहे का, नाही मिळणार, वाचायची गरज नाही. हाय वेलॉसिटी, दुसरा ऑप्शन सुद्धा येणार नाही. लो वेलॉसिटी, आता याच्यात इथे पण लो वेलॉसिटी आहे आणि इकडे कुठे नाहीच आहे, आता हा ऑप्शन येऊ शकतो. त्याच्यात लो वेलॉसिटी ही कंडिशन बरोबर आहे आणि हाय विस्कॉसिटी ही कंडिशन पण बरोबर आहे. तरी पण सेफ साईड चौथा क्वेश्चन ऑप्शन वाचून घ्या. लो डेन्सिटी, आता लो डेन्सिटी ठेवली तरी पण लॅमिनार होऊ शकतो, बरोबर आहे, पण लो विस्कॉसिटी चालणार नाही. विस्कॉसिटी काय पाहिजे, नेहमी हाय पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. हे जरी बरोबर असलं तरी हे नाहीये, म्हणून हे तर नाही चालणार, हे तर नाही चालणार, म्हणून आपला ऑप्शन नंबर काय झाला, सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. सो हिअर आय हॅव रिप्रेझेंटेड द सेम थिंग प्रॉपरली. इथे दाखवले तुम्हाला बघा, विस्कॉसिटी जास्त असेल तर माझा तो लॅमिनार होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. रेनॉल्ड्स नंबर इज डिफाइंड ॲज, आता हा इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे, पण तरी सुद्धा ह्याच्यात नंबरचे जे रेशोज आहेत, फोर्सेसचे रेशो बऱ्याचशे मुलं पाठ करतात. तर कुठली गोष्ट समजून घेतली, त्याचा लॉजिक समजून घेतलं, फंडामेंटल समजून घेतलं, तर ते लक्षात राहायला सोपं जातं. आता बघा, बेसिक फोर्सेस कुठले कुठले असतात, ग्रॅव्हिटी फोर्स असतो. कुठलाही फ्लो असेल तर त्याच्यात ग्रॅव्हिटी फोर्स हा असणारच आहे आणि तो निग्लेक्ट करताच येणार नाही, पहिला फोर्स. दुसरा फोर्स, फ्लो क्रिएट करता यायचं तर मला प्रेशर डिफरन्स पाहिजे, म्हणजे प्रेशर फोर्स असल्याशिवाय फ्लोच होणार नाही, म्हणजे प्रेशर असणारच आहे तिथे, म्हणजे याला पण आपल्याला निग्लेक्ट नाही करता येणार, प्रेशर फोर्स. आता तिसरा व्हिस्कस फोर्स, आता हा रेझिस्टिंग फोर्स आहे. नंतर इनर्शिया फोर्स. इनर्शिया फोर्स इज, एकदा फ्लुइडला मोशन प्राप्त झाली की त्याला इनर्शिया येतो, म्हणजे त्याला फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये एक फोर्स त्याच्याकडे ऑलरेडी असतो, तो थांबवायचा असेल तर त्याला वेळ लागेल. दॅट फोर्स इज कॉल्ड एज इनर्शिया फोर्स, राईट. आणि हे मेजर फोर्सेस आहेत कुठल्याही फ्लो सिस्टम मध्ये. आता आपल्याला काय पाहिजे, रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला शोधायचा आहे. तर रेनॉल्ड्स नंबर काय सांगतो, जेवढा तो जास्त तेवढा फ्लो काय असेल, फास्ट असेल, म्हणजे तो फॉरवर्ड डायरेक्शनला असेल. तर रेनॉल्ड नंबरच्या फॉर्म्युल्यामध्ये कुठले दोन फोर्सेस रिलेव्हंट आहेत, फ्लुइड जेवढं पुढे जाण्याचा प्रयत्न करेल तेवढा त्याची व्हेलॉसिटी जास्त असेल, आणि तो जर पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच्याकडे इनर्शिया फोर्स फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जास्त आहे, म्हणजे त्याचा इनर्शिया फोर्स जास्त असेल तर रेनॉल्ड नंबर जास्त असण्याची शक्यता आहे. म्हणजे वरती काय येणार, इनर्शिया फोर्स येणार आहे. आणि ह्या फ्लोला रेजिस्ट करणारा फ्लो अपोजिट डायरेक्शन मध्ये विस्कस फोर्स आहे. विस्कस फोर्स जेवढा जास्त असेल तेवढा फ्लुइड हे स्लो जाणार पुढे, फ्लो हा स्लो असेल, म्हणजे विस्कॉसिटी वाढली की रेनॉल्ड नंबर काय होतो, कमी होतो, म्हणून खाली कोण येणार, विस्कस फोर्सेस येणार.
आणि म्हणून तो रेशो ऑफ रेनॉल्ड नंबर इज रेशो ऑफ इनर्शिया फोर्स अपॉन विस्कस फोर्स. कन्फ्युज व्हायची गरज नाही. विस्कस खाली का घेतला? कारण की विस्कस हा रेजिस्टिंग फोर्स आहे आणि जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढा फ्लुइड काय असणार आहे? स्लो असणार आहे. स्लो म्हणजे रेनॉल्ड नंबर काय असणार आहे? कमी असणार, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आला. म्हणून इथे ऑप्शन कुठला आला बघा आता? इनर्शिया फोर्स वरती पाहिजे आपल्याला, म्हणजे हा ऑप्शन किंवा हा ऑप्शन. खाली ग्रॅव्हिटीचा काही संबंध नाहीये. खाली इम्पॉर्टंट फोर्स कोणता आहे? विस्कस आहे. सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, हे इथे मी रिप्रेझेंट केलेलं आहे ऑलरेडी. आता याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन थोडी रिकॉल करून घेऊया आपण. क्रिटिकल रेनॉल्ड नंबर म्हणजे काय? आता कुठलाही फ्लो जेव्हा अ, होत असेल त्यावेळेस तो जर लॅमिनार असेल, बरोबर, तर त्याची व्हेलॉसिटी काय असते? मोस्टली कमी असते. पण जशी आपण व्हेलॉसिटी वाढवू तसा तो फ्लो काय होतो? टर्ब्युलंट होण्याची पॉसिबिलिटी वाढते. मग टर्ब्युलंट होण्यासाठी त्याचा रेनॉल्ड नंबर, ऑफकोर्स व्हेलॉसिटी वाढवली की रेनॉल्ड नंबर काय होणार? वाढणार. रेनॉल्ड नंबर वाढत वाढत एका पर्टिक्युलर पॉईंटच्या नंतर तो फ्लो टर्ब्युलंट होतो आणि त्या पॉईंटला आपण काय म्हणतो? क्रिटिकल रेनॉल्ड नंबर म्हणतो. मोस्ट ऑफ दी स्टुडंट्सला मी ऑब्झर्व केलंय की तो क्रिटिकल रेनॉल्ड नंबर किंवा ती रेंज 2000 ते 4000 अशी पाठ केलेली असते. ही अपूर्ण इन्फॉर्मेशन आहे. 2300 क्रिटिकल रेनॉल्ड नंबर ही अपूर्ण इन्फॉर्मेशन आहे. ही फक्त इंटरनल फ्लोसाठी आहे. परत एकदा सांगतो, हा क्रिटिकल रेनॉल्ड नंबर तुम्ही जो लक्षात ठेवलेला आहे तो फक्त इंटरनल फ्लोसाठी आहे. एक्सटर्नल फ्लोच्या सिच्युएशन मध्ये 2300 चालणार नाही. त्या केसमध्ये आपल्याला 5 × 10⁵ इज द क्रिटिकल रेनॉल्ड नंबर. इंटरनल फ्लो आणि एक्सटर्नल फ्लो तुम्हाला माहिती असेल. इंटरनल फ्लो म्हणजे फ्लो थ्रू पाईप असेल, फ्लो थ्रू क्लोज चॅनल, चॅनल नाही म्हणता येणार, फ्लो थ्रू द रेक्टँग्युलर डक्ट्स असेल, फ्लो थ्रू द पाईप्स पाहिजे, इंटरनल पाईप्स. त्यावेळेस आपण त्याला फक्त 2300 सोबत कम्पेअर करणार. त्याच्यापेक्षा कमी असेल तो लॅमिनार, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो टर्ब्युलंट. 2000 ते 4000च्या रिजनमध्ये ट्रान्झिशन फ्लो त्याला आपण म्हणतो. इथे एक्सटर्नल फ्लो म्हणजे काय? आता फ्लो ओव्हर द सिलेंडर असेल, ठीक आहे, किंवा फ्लो ओव्हर द फ्लॅट सरफेस असेल, लाईक रिव्हर. फ्लो थ्रू द चॅनल असेल, ओपन चॅनल, तर हे झाले एक्सटर्नल फ्लोज. फ्लो ओव्हर द स्पियर, एक्सटर्नल फ्लो. त्या केसमध्ये रेनॉल्ड नंबरची जी रेंज आहे ती आपल्याला 5 × 10⁵ हा नंबर इम्पॉर्टंट आहे. याच्यापेक्षा कमी असेल तर त्याला आपण लॅमिनार म्हणतो, याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण टर्ब्युलंट म्हणतो. ठीक आहे, सो ही रेंज एकदा आपण रिकॉल करून घेतली. क्रिटिकल रेनॉल्ड नंबर म्हणजे काय ते आपण समजून घेतलं. त्याच्यापेक्षा कमी असेल तर लॅमिनार, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर टर्ब्युलंट. ओके, दिस इज इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन, थोडं लक्षात ठेवायला लागणार आहे. इफ एफ डॅश काय बघा? फ्रिक्शनल रेजिस्टन्स पर युनिट वेटेड एरिया पर युनिट व्हेलॉसिटी. आपण याला लेक्चर्स मध्ये डिस्कस केलेलं आहे. चेजिस फॉर्म्युला काय आहे? चेजिस फॉर्म्युला इज बेसिकली अल्टरनेट फॉर्म्युला फॉर द डार्सी-विस्बॅच इक्वेशन. आता डार्सी-विस्बॅच हे जे पर्टिक्युलर इक्वेशन आहे हे इंटरनल फ्लो साठी खूप बेस्ट वर्क करतं. डार्सी-विस्बॅच इक्वेशन जे आहे ते फ्रिक्शनल लॉस आपल्याला काढून देतंय आणि हे मोस्ट सुटेबल आहे. फ्लो थ्रू द पाईप्स असेल, क्लोज कंडक्ट फ्लो असतील तर आपण फ्रिक्शन लॉस जो आहे तो डार्सी-विस्बॅचने काढतो. आणि तो जर ओपन चॅनल फ्लो असेल तर आपण हे जे इक्वेशन आहे चेजिस इक्वेशन, चेजिस फॉर्म्युला त्याला म्हणतात. चेजिस फॉर्म्युला आपण जनरली त्यात वापरत असतो आणि त्याच्यात जो कॉन्स्टंट असतो त्याला आपण चेजिस कॉन्स्टंट म्हणतो. तर तो चेजिस फॉर्म्युला आपण डिस्कस करूया या सेशनच्या वेळेस. तो थोडा लक्षात ठेवायला लागेल. तर तो पॅरलल टू डार्सी-विस्बॅच इक्वेशन आहे बघा. हा चेजिस फॉर्म्युलासाठीचा एक फ्रिक्शनल हेड लॉसचा फॉर्म्युला आहे. आपल्याला डार्सी-विस्बॅच इक्वेशन माहिती आहे. HF इज व्हॉट? FL_V² अपॉन ρ/GD. ह्याच्याच पॅरलल हे इक्वेशन आहे बघा. इथे एफ जो आहे तो डार्सी-विस्बॅच फ्रिक्शन फॅक्टर और कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणतो आपण त्याला. इथे त्याला F' ने रिप्लेस केलं. पॅरलल इक्वेशन आहे बघा, मी पॅरलल फॉर्म मध्ये लिहिलंय त्याला. एल इथे पण एल आहे, इथे पण एल आहे, बरोबर. व्ही म्हणजे काय? V² व्हेलॉसिटीच्या प्रोपोर्शनेट आहे, स्क्वेअरच्या प्रोपोर्शनेट, तो तसा तसा आहे. रोजी तसा आहे. इथे जो डायमीटर आहे तो इथे वेटेड रेडियस आपण त्याला म्हणतो, एरिया अपॉन पेरिमीटर. ठीक आहे, हे बघा एरिया अपॉन पेरिमीटरला इथे एक सिम्बॉल पण दिलेला आहे त्यांनी, एम. हायड्रॉलिक मीन डेप्थ त्याला म्हणतात किंवा हायड्रॉलिक मीन रेडियस त्याला म्हणतात. तो ए अपॉन पी इज द अनालॉगस टू डी. म्हणजे हा फॉर्म्युला जर लक्षात राहिला तर तुमचा सिमिलर फॉर्म्युला तुमचा कोणाचा आहे? चेजिस फॉर्म्युला सुद्धा आहे. ह्याला दुसऱ्या फॉर्म मध्ये व्हेलॉसिटी ह्याला जर कन्वर्ट केलं तुम्ही, ह्या व्ही ला आयडेंटिफाय केलं, हे सगळं इकडे पाठवलं आणि सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला हे मिळणार आहे. त्याच्यात एम काय आहे? जसं म्हटलं ए अपॉन पी ला एम म्हणलेलं आहे आणि आय जो आहे तो लॉस ऑफ हेड HF अपॉन एल आहे. म्हणजे हा HF अपॉन एल ला काय म्हणलंय त्यांनी? आय म्हणलेलं आहे. आणि हे सिम्प्लिफाय केलं तर हा सी जो येतो, हा सी तुमचा हा येतो, म्हणजे सॉरी अंडर रूट ऑफ ρg अपॉन F', हा तुमचा सी येतो. तर ह्याच्यात हे केअरफुली बघा, दिसायला दोघं फॉर्म्युले सारखे दिसत आहेत. हा ρg अपॉन F' आहे आणि हा F' जो आहे तो फ्रिक्शन फॅक्टर नाहीये, तो चेजिस कॉन्स्टंट, चेजिस फ्रिक्शन, त्याच्यात काय म्हटलं होतं? फ्रिक्शन रेजिस्टन्स
पर युनिट वेटेड एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ही क्वांटिटी. सिमिलर जर तुम्ही इंटर कन्व्हर्शन जर केलं एफ डॅश आणि एफचं, तर हे 8g अपॉन एफ असा पण काही क्वेश्चन्स मध्ये विचारलेला आहे. दिसायला फॉर्म्युले सारखेच दिसत आहेत, पण इथे जो 8 असला तर खाली जो असतो तो फ्रिक्शन डार्सिस बिस्बॅच फ्रिक्शन फॅक्टर असतो. इथे रोजी असला तर हा खाली जो आहे तो फ्रिक्शनल रेजिस्टन्स असतो. ठीक आहे, हे आता इथे डिस्कस करणं तेवढं पॉसिबल नाहीये. ड्युरिंग सेशन्स आपण याला डिटेलमध्ये मी चेजेस फॉर्म्युला जेव्हा शिकवेल त्यावेळी आपण डिस्कस करूया. ठीक आहे. When the pipes are connected in parallel, the total head loss. आता पाइप्स इन पॅरल, पाइप्स इन सिरीज हा टॉपिक आपण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये स्टडी केलेला आहे. बेसिक कॉमन सेन्सने जर विचार केला तर बघा, आता आपण सिरीजचा आधी बघूया. समजा दोन पाइप्स आहेत, 2 किंवा 3, दोघांचा डायमीटर वेगळा आहे, तर फ्लो इकडनं एंटर करतोय आणि इकडनं बाहेर पडतोय. तर जिथून जेवढा डिस्चार्ज इथून एंटर करणार, जेवढं फ्लुइड एंटर करणार तेवढं बाहेर पडणार. स्टेडी फ्लो आहे. कंटिन्युटी इक्वेशन आपण अप्लाय करणार. तर म्हणजे क्यू डॉट 1 मधलं डिस्चार्ज आणि पाईप 2 मधला डिस्चार्ज 100% सेम असलाच पाहिजे. नाहीतर काय होईल, कमी झाला म्हणजे फ्लुइड कुठे गायब झालं. वी कॅनॉट डिस्ट्रॉय दी फ्लुइड. कंटिन्युटी इक्वेशन सांगतं आपल्याला, बरोबर. म्हणून डिस्चार्ज कॉन्स्टंट असणार आहे. आणि इथून इथपर्यंतचा फ्रिक्शन लॉस जो आहे इथल्या डायमीटरवरती डिपेंड आहे. इथून इथला फ्रिक्शन लॉस तिथल्या लेंथ आणि डायमीटरवरती डिपेंड आहे. इथल्या वेलॉसिटीवरती डिपेंड आहे. तर टोटल फ्रिक्शन लॉस जो असणार आहे तो दोघांचे ऍडिशन असणार आहे. सो टोटल फ्रिक्शन लॉस इज व्हॉट, HF1 प्लस HF2. हे कोणासाठी झालं, फ्लो थ्रू फॉर पाइप्स. सिमिलर आपण जर फ्लो पॅरल पाइप्स मधून जर स्टडी करायचा प्रयत्न केला तर काय होईल बघा. इकडनं समजा फ्लुइड येत आहे काहीतरी डिस्चार्जने, आणि मी त्याला दोन पाइप्स मध्ये स्प्लिट केलं. इफ आय स्प्लिट दॅट इंटू 2 पाइप्स and then I collect them on the other side, त्याला आपण फ्लो थ्रू पॅरल पाइप्स म्हणतो. आता इथे काय होत आहे, एवढं फ्लुइड आला, त्याच्यातली काही क्वांटिटी इकडे गेली, काही क्वांटिटी इकडे गेली, तर टोटल क्वांटिटी काय असणार आहे, क्यू डॉट 1 आणि क्यू डॉट 2 यांची ऍडिशन असणार आहे. सो टोटल क्वांटिटी विल बी क्यू डॉट 1 प्लस क्यू डॉट 2. फिजिकली विचार केला तर फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही पडत, बरोबर. आता दुसरं, इथे जेवढं प्रेशर आहे ह्या पॉइंटला आणि इथे जेवढं प्रेशर आहे ह्या पॉइंटला, यांचा जो प्रेशर डिफरन्स असणार आहे तो इकडून गेलो काय आणि इकडून गेलो काय, प्रेशर डिफरन्स काय असणार आहे, सारखाच असणार आहे. आणि प्रेशर डिफरन्स काय येतोय, फ्रिक्शनमुळे येतोय. म्हणजे इथलं प्रेशर आणि इथलं प्रेशर, आता ए आणि बी म्हणतो याला मी, 1 2 वेगळे सिम्बॉल आहेत. तर पीए मायनस पीबी इज द टोटल प्रेशर ड्रॉप. तर तो इकडून गेलो काय आणि इकडून गेलो काय, टोटल प्रेशर ड्रॉप तर तेवढाच होतोय. म्हणजे याच्यातनं होणारा फ्रिक्शन प्रेशर लॉस आणि याच्यातनं होणारा फ्रिक्शन प्रेशर लॉस दोघं असणार आहेत, सेम असणार आहेत. सो HF1 इज सेम ॲज HF. सो हे दोन गोष्टी आपल्याला ह्या फ्लो सिरीज मधले पाइप्स आणि पॅरल मधले पाइप्स यांच्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. याच्यानुसार आपल्याला आता या क्वेश्चनचा आन्सर द्यायचं. काय म्हणतो बघा तो, वेन दी पाइप्स आर कनेक्टेड इन पॅरल, कुठली अरेंजमेंट म्हणतोय तो, पॅरल. द टोटल कोणाविषयी बोलतोय तो, हेड लॉस विषयी बोलतोय. टोटल हेड लॉस ऑफ हेड रिमेन्स कॉन्स्टंट इज इक्वल टू द सम ऑफ दी हेड लॉस ऑफ दी हेड इन ईच पाइप. नाही चालणार, सम नाही चालणार. इज सेम ॲज इन ईच पाइप. टोटल हेड लॉस इज सेम ॲज इन ईच पाइप. हे बरोबर आहे. इक्वल टू द रेसिप्रोकलचा काही संबंधच नाही. नन ऑफ दी अबाव नाही. म्हणजे आन्सर नंबर 2 याचं येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हे इकडे मी परत एकदा समराइज करून दिलेलं आहे व्यवस्थित, प्रॉपर डायग्राम ड्रॉ करून. यू कॅन ऑब्झर्व दिस. आता जाऊया क्वेश्चन नंबर 62 कडे. इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द कॅपिलरी ऍक्शन. आता कॅपिलरिटी आपल्याला माहिती आहे काय असते, स्मॉल डायमीटर ट्यूब असते. ह्या स्मॉल डायमीटर ट्यूब मध्ये जर मी याला एका लिक्विड चेंबर मध्ये जर कंटेनर मध्ये जर डीप केलं, तर हे फ्लुइड इकडे वरती ऑटोमॅटिक वरती येतं. बिकॉज द डायमीटर इज स्मॉल अँड बिकॉज ऑफ दिस, हा जो सरफेस टेन्शन फोर्स असतात इथले या फ्लुइडचे, हे सरफेस टेन्शन फोर्सेस आणि ह्या ट्यूब आणि ह्या लिक्विड मधले कोएसिव्ह ऍडेसिव्ह फोर्सेस यांचा इम्बॅलन्स क्रिएट होतो. आणि म्हणून काय होतं, हे याला इकडे वरती पुश करतं, हे याला ओढतं वरती, किंवा काही केसेसमध्ये डिप पण होतं. ठीक आहे. राईज ऑर फॉल, म्हणजे राईज होणं किंवा फॉल होणं, अशा फेनॉमेनाला आपण काय म्हणतो, कॅपिलॅरिटी म्हणतो. हे कुठे होतं, फक्त स्मॉल डायमीटर ट्यूब्स. डायमीटर मस्ट बी व्हेरी व्हेरी स्मॉल. किती नंबर, किती mm पेक्षा कमी पाहिजे तर कॅपिलॅरिटी होते, ह्याच्यावरती हा क्वेश्चन आहे. इट शुड बी लेस दॅन 6 mm. आणि जर 6 mm पेक्षा मोठी ट्यूब असेल तर त्याच्यात ही ऍक्शन होत नाही, कारण की त्या केसमध्ये काय होतं, ग्रॅव्हिटी इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सफिशियंट असतो, मोठा असतो, आणि हा सरफेस टेन्शन फोर्स, ऍडेसिव्ह कोएसिव्ह फोर्सेस जे आहेत ते याला वरती ओढू शकत नाही, मोठी डायमीटर ट्यूब असेल तर. त्याच्यामुळे तिथे मग वरती फ्लुइड येणार नाही. डायमीटर ऑफ ट्यूब जर खूप स्मॉल असेल, लेस दॅन 6 mm असेल, तर ग्रॅव्हिटी फोर्सेस पेक्षा हे कोएसिव्ह ऍडेसिव्ह फोर्सेस जे आहेत ते जास्त डॉमिनंट होतात.
सरफेस टेन्शन फोर्स डॉमिनंट होतो आणि त्याच्यामुळे तो वरती चढतो. ह्याचं डिटेल डिस्कशन आपण सेशन्स मध्ये करणार आहोत. आता ॲज इफ नाऊ इथला आन्सर याच्यावरनं मला आय थिंक तुम्हाला कळलंच असेल. ऑप्शन नंबर 4. जर कॅपिलॅरिटी नकोय, क्वेश्चन काय विचारलाय? टू अवॉइड दी कॅपिलॅरिटी इट शुड बी ग्रेटर दॅन 6 मीटर. आणि कुठे? जर तुम्हाला स्मॉल डायमीटर ट्यूब पिझोमीटर म्हणून वापरायची आहे. पिझोमीटर म्हणून तुम्हाला जर एक डिव्हाइस डिझाईन करायचंय, त्याच्यातली जर ट्यूब तुम्ही 6 mm पेक्षा कमी सिलेक्ट करून घेतली, तर पिझोमीटर वर्क होणार नाही, कारण की त्याच्यात कॅपिलरी फोर्सेस पण जे आहेत, सरफेस टेन्शन फोर्सेस डॉमिनंट आहेत, कन्सिडरेबल आहेत. त्याच्यामुळे ते पिझोमीटर मिसलिडिंग असेल. आता पिझोमीटर म्हणजे काय हे एकदा रिवाइज करून देतो. पिझोमीटर इज अ प्रेशर मेजरिंग डिव्हाइस. जनरली ट्यूब मध्ये समजा किती प्रेशर आहे, सिंपल, सगळ्यात सिम्पलेस्ट डिव्हाइस आहे. एक ट्यूब असते, तिला पाईप मध्ये समजा असं इन्सर्ट केलं मी, तर काय होणार, हे आतलं फ्लुइड वरती येणार. समजा आतलं प्रेशर ऍटमॉस्फिअरपेक्षा जास्त असेल तर हे वरती राईज करणार. आणि हे किती राईज केलं, दिस इज प्रोपोर्शनेट टू द इनसाइड प्रेशर. याच्यावरून आपण त्याच्यातलं आतलं प्रेशर किती आहे ρgh ने काढू शकतो. आणि याचं लिमिटेशन काय आहे? समजा हे आतलं प्रेशर खूप जास्त आहे आणि ट्यूबची लेंथ छोटी असेल तर हे बाहेर येऊन जाईल. म्हणून आपण पिझोमीटर हे लिमिटेड केसेसमध्ये अप्लाय करू शकतो. दुसरा लिमिटेशन, इथलं जे फ्लुइड आहे ते बाहेर एक्सपोज होतं ऍटमॉस्फिअरला, ते जर हजार्डस असेल तर चालणार नाही. समजा कंटॅमिनेशन त्याच्यात होऊ शकतं आतल्या फ्लुइडला, तर असं आपण ओपन ट्यूब जर अप्लाय जिथे जिथे नाही इन्स्टॉल करू शकत, तिथे आपण पिझोमीटर वापरू शकत नाही. जिथे सिंपल ऍप्लिकेशन आहे तिथे आपण हे यूज करू शकतो. ठीक आहे. तर पिझोमीटर इज अ सिंपल ट्यूब. जस्ट त्याला इन्सर्ट करायचं, त्याच्यात काहीतरी एक हेड राईज होणार, बिकॉज आतलं प्रेशर जास्त आहे, ऍटमॉस्फिअरचं प्रेशर कमी आहे, तर तो वरती येणार. किती वरती आला इंडिकेट्स त्याच्यातलं किती त्याच्यातलं गेज प्रेशर किती आहे ते कळेल आपल्याला. ठीक आहे. ऑफकोर्स इट इज अ गेज प्रेशर. प्रेशर मेजरिंग डिव्हाइस जे प्रेशर देतात त्याला आपण गेज प्रेशर म्हणतो. हा, हे सगळं मी इथे लिहून दिलंय. याच्यात आपल्याला राईज अँड फॉलचा जो फॉर्म्युला आहे तो माहिती पाहिजे. 4 सिग्मा इज द सरफेस टेन्शन कोएफिशियंट सिग्मा. कॉस थीटा, थीटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. रो जी डी, डी इज द डायमीटर ऑफ कॅपिलरी ट्यूब. ठीक आहे. आता हा अँगल ऑफ थीटा जो आहे, होमवर्क देतोय. हा थीटा वेगवेगळ्या पेअरसाठी, म्हणजे सरफेस आणि फ्लुइड यांचं जे पेअर असते, या ट्यूबचा सरफेस आणि हे फ्लुइड यांची जी पेअर असते, यांच्या वेगवेगळ्या पेअरसाठी वेगळा असतो. जसं ग्लास आणि वॉटरसाठी काय आहे, मर्क्युरी आणि ग्लाससाठी काय आहे, हे तुम्ही थोडं होमवर्क करा. काही स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत 2 ते 3 तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहेत. कदाचित त्याच्यावर तुम्ही न्यूमेरिकल आला तर त्या ॲझ्युम केलेलं असतं, म्हणजे एक्सपेक्टेड असतं की तुम्हाला ते माहिती पाहिजे. तर त्या व्हॅल्यू सर्च करा. 2-3 केसेस मी सांगितले, त्याच्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. पिझोमीटर म्हणजे काय मी ते सांगितलं ऑलरेडी. ρgh सिंपल फॉर्म्युला वापरून आपण त्याचं प्रेशर काढू शकतो. सगळे प्रेशर मेजरिंग डिव्हाइस आपण बघणार आहोत. नेक्स्ट इज सरफेस टेन्शन हॅज द युनिट ऑफ. आता सरफेस टेन्शन हॅज द युनिट म्हणजे सरफेस टेन्शन म्हणजे कोण? हा सिग्मा. याचं युनिट तुम्हाला विचारलेलं आहे. दिस इज द सरफेस टेन्शन फोर्स. सो इट इज अ फोर्स ना, सो न्यूटन असणार आहे. न्यूटन तर त्याच्यात असणार आहे. ऑफकोर्स इथे असं त्याने असं म्हणलेलं आहे. तर न्यूटन पर मीटर असतो तो, पर युनिट लेंथ, म्हणजे पर युनिट लेंथ त्याला आपण मेजर केलेलं असतं. सो आन्सर इज फोर्स पर युनिट लेंथ. हे थोडं माहितीच पाहिजे. डेरिव्हेशनच्या वेळेस आपण ते बघितलेलं असतं. सो इट इज अ सरफेस टेन्शन फोर्स, न्यूटन पर मीटर, फोर्स पर युनिट लेंथ. बऱ्याचशा स्टँडर्ड सबस्टन्सेसचा सरफेस टेन्शन कोएफिशियंट थोडा लक्षात असला तर बरं होईल. तुम्हाला बघून घ्या एकदा, राहिलं लक्षात तर चांगलंच आहे. आला MCQ तर जनरली असा क्वेश्चन यायला नको इन्फॉर्मेशन बेस, बट आला तर माहिती पाहिजे. हे दोन जे आहेत, म्हणजे वॉटरचा विथ एअर आणि मर्क्युरी विथ एअर. आता हे विथ एअर म्हटलंय बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे असं नाही की त्या वॉटरचाच सिग्मा हा आहे. वॉटर आणि एअर हे दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा असतात तेव्हा सिग्मा 0.073 असतो. तसा तो मर्क्युरीसाठी बघा, सिग्माची व्हॅल्यू जास्त आहे. मर्क्युरीसाठी सरफेस टेन्शन फोर्स जास्त असतो. Differential manometers are used for measuring velocity at a point in the fluid, pressure at a point in the fluid, difference of the pressure between 2 points, none of the above. आता याच्यात एकदम कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे हा. डिफरन्शियल नाव आहे त्याच्यात, तर 2 पॉईंट मधला डिफरन्स मोजणार आहे तो. डिफरन्शियल मॅनोमीटर काय असतं माहिती आपल्याला. समजा हा एक पाईप आहे, ह्या पाईप मधलं मला प्रेशर मोजायचं आहे, तर मी ह्या पाईप मधील आणि एक दुसरा पाईप आहे समजा, त्यांच्यामधला प्रेशर डिफरन्स जर मला मोजायचा आहे, तर मी त्या दोघांमध्ये एक युट्यूब मॅनोमीटर फिट करतो आणि त्या युट्यूब मॅनोमीटरलाच डिफरन्शियल मॅनोमीटर म्हणतात. बरोबर. ह्याच्यात काय होणार, ह्याच्यात समजा कुठलंही मॅनोमीटर फ्लुइड मी याच्यात फिल केलं. समजा याच्यात मी मर्क्युरी फिल केला. इकडच्या याच्यात कुठला तरी एक सबस्टन्स आहे, समजा P1 प्रेशर असलेलं एक फ्लुइड आहे इथे विथ डेन्सिटी ρ1.
इथे P2 प्रेशर असलेलं एक फ्लुइड आहे ज्याची डेन्सिटी ρ2 आहे. इथे आपण ρm मॅनोमेट्रिक फ्लुइड इन्सर्ट केलेलं आहे. त्याची हाईट या डेटम पासून समजा h आहे किंवा z म्हणू आपण त्याला, काही नाव देऊ शकतो आपण. फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यातलं इथपर्यंत हे जे फ्लुइड याला पुश केलं, इथे काय आलं बघा, मॅनोमेट्रिक फ्लुइड आहे इथे. ह्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये काय होतंय, हे फ्लुइड याला इकडे पुश करतंय. ह्या फ्लुइड याच्यातला प्रेशर कमी आहे तर हे इकडे लिफ्ट झालेलं आहे, बरोबर. हे इकडे लिफ्ट झालंय म्हणजे काय, P2 इज लेस दॅन P1. ह्याच्यातनं डायरेक्टली मला कळतंय हा प्रेशर डिफरन्स किती आहे हे मी काढू शकतो. त्याचा जर मॅथमॅटिकल फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा असेल तर तो पाठ करण्याची गरज नाही, कुठलाही फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही. जेवढं थर्मल इंजिनिअरिंग आहे याच्यातले 99% फॉर्म्युले जे आहे ते कॉमन सेन्सने तुम्ही वापरू शकतात. कोर्स त्याच्यात बघा आता काय करायचं, ह्या पॉइंटला आणि ह्या पॉइंटला हा प्रेशर बॅलन्स करायचा आहे. ह्याच्यावरती कुठले कुठले प्रेशर कॉम्पोनंट्स आहेत, P1 आहे प्लस नंतर इथपासून तर इथपर्यंतचं हे जे कॉलम आहे याचा प्रेशर, ह्या कॉलम मध्ये कोण आहे, ρ1 आहे, जी, आणि त्याची हाईट समजा मी y1 पकडली, ही y1 आहे समजा, ρg y1 हे एवढं प्रेशर कोणाचं आहे, ह्या कॉलमचं आहे. कुठपर्यंत आलो मी, इथपर्यंत. याच्या पुढे आता डेटमच्या त्या साईडला जाणार म्हणजे इक्वल टू, ह्या साईडला कोण आहे आता बघा, एवढं कोणाचा कॉलम आहे, हा मर्क्युरीचा कॉलम आहे, तर मर्क्युरीची डेन्सिटी घेणार जी, आणि याची हाईट म्हणजे झेड. रो जी एच हा बेसिक फॉर्म्युला आहे ना, प्रेशर इज व्हॉट, प्रेशर इज रो जी एच. तोच फॉर्म्युला सगळीकडे वापरतोय मी आता बघा प्रत्येक कॉलमसाठी, रो जी एच. इथे एच काय, झेड आहे, डेन्सिटी काय आहे, मर्क्युरीची आहे. इथून पुढे बघा, इथून इथपर्यंत हे दुसरं फ्लुइड आहे, रोटो डेन्सिटीचं फ्लुइड आहे ना इथं भरलेलं, त्याचा प्रेशर काय येणार, रोटो डेन्सिटी त्याची जी, आणि त्याची हाईट काय असेल समजा, ही y2 असेल एवढी, ही हाईट काय y2, तर काय आलं, रो जी y2. आणि तिथून पुढे कोण आहे, P2 आहे, प्लस पाईप मध्ये कोण आहे, P2. हा प्रेशर बॅलन्स येतो, P1 मायनस P2, या सगळ्या क्वांटिटीची व्हॅल्यू टाकली की P1 मायनस P2 मला येऊन जातो. दॅट इज द फंक्शन ऑफ डिफरन्शियल प्रेशर गेज टू फाइंड आउट द प्रेशर बिटवीन टू different entities. So that is the answer, difference of pressure between 2 points. हे फॉर्म्युला मी ऑलरेडी शिकवला, याच्यातनं डेल्टा पी आपण काढू शकतो. ठीक आहे, जसं आता दोन वेगवेगळ्या पाईप मध्ये आपण प्रेशर डिफरन्स काढण्यासाठी वापरला हा मॅनोमीटर. सिमिलरली आपण ओरिफिस मीटर असेल किंवा वेंचुरीमीटर असेल, त्या केसमध्ये आपण काय करतो, एकाच पाईप मधल्या 2 पॉईंट मधला प्रेशर डिफरन्स काढण्यासाठी आपण वापरतो. बघितलं असेल तुम्ही, ओरिफिस मीटर, मॅनोमीटर आपण शिकणार आहोत त्याला, ओरिफिस मीटर, वेंचुरीमीटर, तिथे आपण डिफरन्शियल मॅनोमीटर वापरलेला असतो 2 पॉईंट मधला प्रेशर डिफरन्स शोधण्यासाठी. Next question is, when a liquid from a tank flows through a tap, then total energy will be. The total energy, काय क्वेश्चन आहे हा, एक लिक्विड थ्रू द टँक when flows through a tap, टॅप मधून जेव्हा लिक्विड फ्लो होत आहे त्यावेळेस तो काय म्हणतोय बघा. आता तो टॅपच्या आधी सेक्शन 1 घेतला मी आणि टॅपच्या नंतर सेक्शन 2 घेतला, या दोन सेक्शन्स मध्ये काय म्हणतोय तो, एनर्जी, टोटल एनर्जी increases gradually, decreases suddenly, remains constant or decreases slowly. आता ह्याच्यात काय माहिती का, ट्रिकी क्वेश्चन आहे थोडा, कारण की ॲझम्पशन बेस्ड क्वेश्चन आहे. आपण जर याच्यात आता इथून इथपर्यंत जाताना काहीतरी फ्रिक्शन लॉस होणार आहे, मायनर लॉस होणार आहे, आपल्याला माहिती आहे. हा बेंड आहे, इथे वॉल आहे, तर मायनर लॉसेस होतात. मेजर लॉस आणि मायनर लॉस आपण टॉपिक शिकणार आहोत. तर मायनर लॉसेस म्हणजे काय, छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्शन, एक्सपान्शन, बेंड किंवा वॉल यांच्यात जो लॉस होतो त्याला आपण, प्रेशर लॉस जो होतो त्याला आपण मायनर लॉस म्हणतो. तर मायनर लॉस जर निग्लेक्ट केला तर बर्नॉलिस थेरम आपण अप्लाय करू शकतो, बर्नॉलिस इक्वेशन अप्लाय करू शकतो, जिथे जो इनविसिड फ्लो आहे म्हणजे विस्कस इफेक्ट नाहीये तर मायनर लॉस नाहीये. तर जर आपण बर्नॉलिस इक्वेशन अप्लाय केलं तर इथली एनर्जी आणि इथली एनर्जी काय असणार आहे, सेम असणार आहे. मे बी प्रेशर ड्रॉप होईल पण मग कायनेटिक एनर्जी वाढून जाईल. सो कायनेटिक एनर्जी Ke1 प्रेशर एनर्जी ॲट 1 प्लस कायनेटिक एनर्जी ॲट 1 प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट 1, यांची टोटल एक्झिटला सेमच असणार आहे. प्रेशर एनर्जी ॲट 2 प्लस कायनेटिक एनर्जी ॲट 2 प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट 2. आता ह्याच्या डेटम मध्ये काही फार डिफरन्स नाही, तर हा निग्लिजिबल आहे, हा 0 झाला. ह्याचं प्रेशर जर ड्रॉप होत असेल बिकॉज ऑफ दिस वॉल, प्रेशर काय होईल, ड्रॉप होईल. आणि जर कॉन्टॅक्ट हा जरा असा असेल, समजा नोझलिंग सेक्शनचा असेल, तर प्रेशर काय होईल, ड्रॉप होईल. प्रेशर ड्रॉप होईल पण कायनेटिक एनर्जी वाढून जाईल आणि दोघांचे ऍडिशन काय राहील, कॉन्स्टंट राहील. बेस्ड ऑन दिस वी कॅन आन्सर दिस एज रिमेन्स कॉन्स्टंट, ॲझ्युमिंग मायनर लॉसेस आर निग्लेक्टेड. आता जर मायनर लॉसेस जर ॲझ्युम केले तर याच्यात ही एनर्जी कमी होईल, कारण की काही लॉस
काही एनर्जी लॉसमध्ये जाईल ना, तर ही एनर्जी काय होईल, टोटल एनर्जी विल डिक्रीज. तर त्या केसमध्ये टोटलच म्हणतोय आपण, तर टोटल एनर्जी कॉन्स्टंटच असते. ठीक आहे, सो इट रिमेन्स कॉन्स्टंट शुड बी द आन्सर. हेच मी इथे लिहून दिलंय. आय होप दॅट इज क्लिअर. लेट्स गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. सर्क्युलर ओपनिंग ऑफ डी vertical d meter diameter in a vertical side of a tank is closed by a disc of d meter in diameter. Calculate the force on the disc if the head of the water above the horizontal diameter is 4 meter. आता हे सबमर्ज्ड बॉडीज हा टॉपिक जो आहे आपण बघितला आहे, त्याच्यात काय म्हणलंय बघा, एक टँक आहे. या टँकचा एका वॉलला बॉटमला एक होल आहे. आता हे होल जर ओपन असेल तर फ्लुइड निघून जाईल इथून. त्या होलला क्लोज करण्यासाठी त्यांनी काय वापरली, एक व्हर्टिकल डिस्क वापरली. व्हर्टिकल साइड ऑफ द टँक इज क्लोज्ड बाय अ डिस्क डी. म्हणजे इथे काय वापरली मी, ते डी डिस्क वापरली, व्हर्टिकल डिस्क. त्याने त्या टँकचं जे ओपनिंग आहे ते क्लोज केलेलं आहे. तो काय म्हणतोय बघा, कॅल्क्युलेट द फोर्स ऑन दिस डिस्क. या डिस्कवरती किती फोर्स येतो ते फाइंड करा. इफ डिस्क इफ द हेड ऑफ द वॉटर अबव द हॉरिझॉन्टल डायमीटर इज 4 मीटर. हॉरिझॉन्टल डायमीटर कुठे आहे बघा, हा डिस्कचा हॉरिझॉन्टल डायमीटर झाला. ह्याच्या वरती हेड किती म्हणतोय तो, ह्याच्या वरती जे इथे काही जे काही तुमचं वॉटर असणार आहे या टँक मध्ये, ते किती आहे, ते आहे 4 मीटर. तर ह्या डिस्क वरती किती फोर्स तिकडनं येणार आहे, डिस्कला बाहेर लोटेल ना ते पाणी, त्याच्यावरती किती फोर्स येईल ते काढायला सांगितलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे प्रेशर इज व्हॉट, रो जी एच. आता ऍव्हरेज प्रेशर म्हणजे ह्याच्यातला आतलं ऍव्हरेज प्रेशर जे असणार आहे ते ह्याच्यावरचं जे ऍव्हरेज हाईट असेल, h12 ज्याला आपण म्हणतो, याचा जो सेंट्रॉइड आहे तो h12 आहे ना, इथून फ्री सरफेस पासून हे डिस्टन्स. टॉपिक झाला असेल, आठवत असेल तर ठीक, नाही तर ज्यावेळेस आपण सेशन घेऊया तेव्हा डिस्कस करेल मी. याला आपण याचा सीजी पासून फ्री सरफेस पर्यंतचं डिस्टन्स जे असतं त्याला आपण h12 नोटेशन करतो. तर हे प्रेशर झालं रो जी h12. आणि फोर्स काय असतो, प्रेशर इंटू एरिया, कारण की प्रेशर इज व्हॉट, फोर्स अपॉन एरिया. तर फोर्स काय आला, प्रेशर इंटू एरिया, रो जी h12 इंटू एरिया. आता रो काय इथे नाही, आपल्याला या फॉर्म मध्ये डिराईव्ह करायचं ना, रो तसाच ठेवायचा आहे, जी तसाच ठेवायचा आहे. एच किती म्हणतोय तो, h12 4 मीटर झाला, हॉरिझॉन्टल डायमीटर हा 4 मीटर आहे. आणि एरिया ऑफ डिस्क किती येणार, पाय बाय 4. डी स्मॉल आहे की कॅपिटल आहे इथे बघा, स्मॉल डी म्हटलंय त्याने. तर पाय बाय 4 डी स्क्वेअर हा डिस्कचा एरिया झाला. तर हा 4 आणि हा 4 काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. रो जी पाय डी स्क्वेअर हा एक आन्सर बघा, रो जी पाय डी स्क्वेअर इज द आन्सर. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट द क्वेश्चन. याच्यात सगळ्यात ट्रिकी काय आहे, हॉरिझॉन्टल डायमीटरचं डिस्टन्स म्हणजे आपल्याला फ्री स्ट्रीम पासून वरच्या सरफेस पासून शोधायचं आहे, त्याला h12 नोटेशन दिलेलं असतं. हे कळत नाही बऱ्याच वेळा. सबमर्ज बॉडीजचे जे फॉर्म्युला आहेत ते इथे रिकॉल करून दिलेत मी बघा. हा जो फोर्सचा फॉर्म्युला, परत हा फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही. प्रेशर इंटू सरफेस त्याचा परपेंडिक्युलर एरिया. आणि प्रेशर काय असतं, रोजी एच काय घ्यायचा, h12 घ्यायचा, कारण की तो ऍव्हरेज सेंट्रॉइड पासून वरती वॉटर किती आहे ते बघायचं आपल्याला. मग ते इन्क्लाइन प्लेटमध्ये तर याच्यात काय असतं, सेंटर ऑफ प्रेशर आणि सेंट्रॉइड हे 2 पॉईंट असतात माहिती आहे आपल्याला. त्यातला h12 नोटेशन आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीसाठी दिलेलं असतं, आणि h स्टार जे असतो तो सेंटर ऑफ प्रेशरसाठी दिलेला असतं. यांच्या दोघांमधलं रिलेशन हे आहे, हे आपण डिराईव्ह केलेलं होतं. तेच मी व्हर्टिकल केलं तर काय होऊन जाईल, थिटा हा 90 होऊन जाईल. थिटा 90 टाकला तर हे इक्वेशन असं अपडेट होऊन जातं. ते जर मी हॉरिझॉन्टल केलं, थिटा काय होऊन जाईल 0, तर इक्वेशन काय होईल, h स्टार आणि h बार काय होऊन जातील, सेम होऊन जातील. ठीक आहे, आता आपली जी केस होती ती ही होती बघा, पण आपल्याला h स्टार काढायला सांगितलेलाच नव्हता. आपल्याला फक्त प्रेशर फोर्स किती आहे ते काढायला सांगितलं होता. इथे इथे जो ऍक्ट होईल, ऍक्ट कुठे होईल, इथे होईल, पण व्हॅल्यू किती आहे त्याची, ही एवढी असणार आहे. ऍक्ट कुठे होईल ते नाही सांगितलं त्याने आपल्याला काढायला, h स्टार नाही विचारला होता, म्हणून आपल्याला त्याची काही गरज नाही. ठीक आहे, लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. मॅक नंबर इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ. आता मॅक नंबर पण काय आला, हाय फ्लो वेलॉसिटी, हाय वेलॉसिटी फ्लुइड आहे, इलास्टिक फोर्सशी संबंधित आहे. हा इनर्शिया फोर्स विस्कस नाही येणार. इट इज द रेशो ऑफ इनर्शिया फोर्स टू द इलास्टिक फोर्स, अँड विच इज वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड अपॉन सॉनिक वेलॉसिटी. ठीक आहे, दिस इज द करेक्ट आन्सर. याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, की मॅक नंबर जर लेस दॅन 1 असेल तर त्याला आपण सबसोनिक फ्लो म्हणतो. मॅक एक्झॅक्टली इक्वल असेल तर 1 म्हणतो. 0.8 आणि 1.2 च्या मध्ये असेल तर त्याला आपण ट्रान्ससोनिक म्हणतो.
सुपरसोनिक 5 च्या रेंजमध्ये असेल, 1 to 5 गेला तर सुपरसोनिक, आणि 5 पेक्षा खूप जास्त असेल तर तो हायपरसोनिक फ्लो असतो. ठीक आहे, हे एकदा रिकॉल करून दिलं. सॉनिक व्हेलॉसिटी किती असते? 343 मीटर पर सेकंड ॲट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. नेक्स्ट इज व्हॉट इज द डायनॅमिक विस्कॉसिटी ऑफ द लिक्विड हॅव्हिंग द कायनेमॅटिक विस्कॉसिटी 6 स्ट्रोक्स अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2. आता एक छोटंसं न्यूमेरिकल आहे. डायनॅमिक विस्कॉसिटी आणि कायनेमॅटिक विस्कॉसिटी यांच्यातल्या रिलेशन मधलं. आपल्याला माहिती आहे कायनेमॅटिक विस्कॉसिटी म्हणजे न्यू इज डायनॅमिक विस्कॉसिटी अपॉन डेन्सिटी. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती असेल, प्रॉपर्टीज आपण जेव्हा शिकतो तेव्हा बघितलेला आहे. ह्याच्यावरती बेस क्वेश्चन आहे. आपल्याला डायनॅमिक कायनेमॅटिक काढायची आहे. डायनॅमिक नाही, उलट आहे का? व्हॉट इज द डायनॅमिक हे काढायचं आहे आपल्याला. तर म्यू काय असेल? रो टाइम्स न्यू. ठीक आहे. आता रो म्हणजे काय? डेन्सिटी. डेन्सिटीच्या ऐवजी काय दिलं? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज व्हॉट? इट इज द डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ द वॉटर फॉर लिक्विड्स, स्टँडर्ड सबस्टन्स. तर काय येणार? किती आहे हे? 2 इज द, म्हणजे इट इज डबल ऑफ वॉटर, म्हणजे हेवियर दॅन, ट्वाइस हेवियर दॅन वॉटर. 2 म्हणजे काय? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2 इज व्हॉट? वॉटरपेक्षा डबल हेवी येतो, म्हणजे 2000 येणार त्याचं. हा 1000 इंटू 2, 2000 kg पर मीटर क्यूब. ही काय झाली? डेन्सिटी ऑफ द गिवन सबस्टन्स झाली. डेन्सिटी मिळाली मला. आता काय राहिला? न्यू. न्यू काय दिलाय? 6 स्ट्रोक्स दिलाय. आता 6 स्ट्रोक्स म्हणजे काय? स्ट्रोक्स इज द युनिट ऑफ कायनेमॅटिक विस्कॉसिटी, CGS युनिट. So it is 10 raised to minus 4. 6 into 10 raised to minus 4 मीटर स्क्वेअर पर सेकंद. SI युनिट आहे त्याचं, बरोबर. तर हे तिथे मी पुट केलं तर काय होईल बघा. मग काय येईल? मला म्यू पाहिजे मला. तो 6 into 10 raised to डेन्सिटी इज व्हॉट? 2000 into 6 into 10 raised to minus 4. सो हे येणार तुमचं 6 दुणे 12 आणि 1.2 समथिंग. आणि हे काय आलं? आता SI युनिट मध्ये आन्सर आलं, न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. हे झालं SI युनिट मध्ये. आणि याला आता आपल्याला काय करायचं? पॉईज मध्ये विचारलं त्याने. आन्सर सगळे पॉईज मध्ये. 1 न्यूटन पर सेकंड स्क्वेअर इज 10 पॉईज. 10 पॉईज केलं तर 12 पॉईज होऊन जाणार. ह्याच्यात बघा, आता 6 आणि 2 म्हणजे 12 येणार आहे. आणि ह्याच्यात 12 असलेला आन्सरच येणार ना, दुसरा येणारच नाही ह्याच्यात. युनिट काय असलं? कॉमन सेन्स. 12 पॉईज. हे झालं 1.2 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, आणि त्याचं म्हणजेच 12 पॉईज. ठीक आहे, 10 ने मल्टिप्लाय करायला लागेल त्याला. So if the laminar flow of the fluid having the viscosity mu flowing through the pipe of diameter d, the pressure gradient in the pipe flow is dp by dx, what is the average velocity of the flow? आता average velocity of the flow हे एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे. ओके, फ्लो थ्रू द पाईपच्या केसमध्ये. आता ह्याच्यात आपण बऱ्याच वेळा तुम्ही फॉर्म्युला जो असतो तो 8 म्यूच्या फॉर्म मध्ये लक्षात असतो तुमच्या, बट बी केअरफुल. हा फॉर्म्युला असा आहे बघा, 1/8 म्यू मायनस डीपी बाय डीएक्स इंटू आर स्क्वेअर असतो. 8 जर असेल तर इथे आर स्क्वेअर असतो. आपल्याला हा फॉर्म्युला इथे डायमीटरच्या फॉर्म मध्ये विचारला आहे. मोस्ट ऑफ दी बुक्स मध्ये किंवा आपल्या लिटरेचर मध्ये आपल्याला आर स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आपण त्याला पाठ केलेला असतो. इथे विचारताना तो डायमीटरच्या फॉर्म मध्ये. घाईघाईत काय होतं, इकडचं आपण फक्त 8 बघतो आणि याला टिक करून देतो. दिस इज रॉंग आन्सर, कारण की इथे डायमीटर आहे. तुम्ही आर ला काय टाकणार? d/2 टाकणार. d/2 म्हणजे काय? d/2 चा स्क्वेअर, म्हणजे हा काय होईल? 4 होईल. आणि हा 8 आणि हा 4 म्हणजे हा 8 4 चा 32. सो द आन्सर इज फर्स्ट वन. ठीक आहे, हे इथे करून दिलेलं आहे. 32 इज द करेक्ट आन्सर. The velocity distribution in the laminar flow through the pipe follows the law parabolic, logarithmic, linear आणि exponential. आता इकडे कुठे म्हटलंय? लॅमिनार फ्लो थ्रू द पाईप ना. लॅमिनार फ्लो थ्रू द पाईप मधला जो वेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं असतं बघा. काय होणार? सेंटरला मॅक्सिमम वेलॉसिटी असणार आहे. तर वेक्टरचा वेलॉसिटीचा प्लॉट केला तर असा येणार. आर इक्वल टू 0 जेव्हा असेल तेव्हा वेलॉसिटी काय असेल? मॅक्सिमम असेल, मीन स्ट्रीम वेलॉसिटी. आणि इथे सरफेसला वेलॉसिटी काय असेल? 0 असेल. इथे सरफेसला वेलॉसिटी 0 असेल. आणि ह्या वेलॉसिटी वाढत जाणार, सेंटरपर्यंत मॅक्सिमम होऊन जाणार. बिकॉज ऑफ विस्कोसिटी कमी होत जाणार नियर सरफेस. नियर सरफेस येत गेलो तर परत कमी होत जाणार. सिमेट्रिक असणार आहे. ह्याला जर मी जॉईन केलं तर याला आपण वेलॉसिटी प्रोफाईल म्हणतो. याचं इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे आर स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये येतं. सो इफ यू डिराईव्ह दिस इक्वेशन ऑफ यू, इट इज द फंक्शन ऑफ आर स्क्वेअर. रेडियसच्या स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये तो व्हॅरी होतो. ठीक आहे, आर स्क्वेअर इज व्हॉट? पॅराबोलिक इक्वेशन. इथे बघा, पॅराबोलिक आहे ते. वेलॉसिटी इज प्रोपोर्शनेट टू स्क्वेअर ऑफ द रेडियस. हे इक्वेशन आहे.
1/4 mu minus daba y by daba x r square minus small r square is what parabolic. This is for velocity profile. तेच तुम्ही जर शिअर स्ट्रेस वॉल शिअर स्ट्रेस सोबत कम्पेअर केलं, शिअर स्ट्रेस इथे 0 असणार आहे, 0 म्हणण्यापेक्षा कमीत कमी असणार आहे आणि इथे मॅक्सिमम असणार आहे. वॉल शिअर स्ट्रेस इज मॅक्सिमम शिअर स्ट्रेस. तर आणि त्यांचं जे व्हेरिएशन आहे जे वाढतंय ते लिनियर आहे, स्ट्रेट लाईन आहे. कशावरून कळलं? इक्वेशन मध्ये सिंगल आर आहे बघा, y इक्वल टू mx प्लस सी या फॉर्मचं इक्वेशन आहे. y इक्वल टू mx m हे सगळं मिळून m बनतंय, x प्लस कॉन्स्टंट इज 0. सो दॅट इज द काइंड ऑफ इक्वेशन, दॅट इज वाय इट इज अ लिनियर इक्वेशन फॉर शिअर स्ट्रेस. असा पण क्वेश्चन विचारू शकतो. लेट अस सी नेक्स्ट वन. रेंज ऑफ द कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज फॉर द नोझल इज. आता नोझल हा फ्लो मेजरिंग डिव्हाइस म्हणून पण वापरतात. त्याचा जो सीडी असतो तो खूप कमी असतो, खूप जास्त असतो, म्हणजे क्लोज टू 1 असतो, म्हणजे मॅक्सिमम इफिशियंट असतो, नो लॉस. सीडी म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज आपल्याला माहिती असेल. इट इज द ऍक्च्युअल डिस्चार्ज अपॉन मॅक्सिमम पॉसिबल डिस्चार्ज. ओके, ऍक्च्युअल डिस्चार्ज हा मॅक्सिमम पेक्षा कमी असणार आहे कारण की लॉस होणार आहे काहीतरी. तर नोझल मधून जेव्हा जातो तेव्हा खूप कमी लॉस होतो आणि हा 98% 95%च्या रेंजमध्ये ॲक्युरसी देतो, म्हणून त्याचा सीडी काय असणार आहे? 0.95 to 0.98. सगळ्यात कमी इफिशियंट जे असतं ओरिफिस मीटर असतं, डायरेक्ट प्लेट असते, फ्लो जाऊन त्याच्यावर ठोकतो आणि म्हणून भरपूर लॉस होतो. अशी एक स्मॉल डायमीटर प्लेट या ट्यूबमध्ये टाकलेली असते, फ्लो इकडनं जाणार, हा फ्लो इथे जाऊन ठोकणार, बऱ्यापैकी डिस्चार्जचा लॉस होतो. म्हणून याचा सीडी जो असतो तो कोएफिशियंट ऑफ कमी असतो, 0.64च्या रेंजमध्ये असतो. व्हेंचुरोमीटर इज ऑल्सो वन ऑफ द फ्लो मेजरिंग डिव्हाइस. त्याच्यातला पण हा डिस्चार्ज बऱ्यापैकी चांगला असतो कारण की तो कॉन्व्हर्जन डायव्हर्जन सेक्शन असतो. ते मी लिस्ट करून दिलंय बघा. ओरिफिस साठी खूप कमी असणार आहे, 0.664च्या रेंजमध्ये. नोझलचं जसं मी म्हटलं की 9.998. व्हेंचुरोमीटर अजून इफिशियंट असतो कारण की त्याच्यात कॉन्व्हर्जन डायव्हर्जन, जो प्रेशर लॉस झालाय तो रिकवर होऊन जातो परत, म्हणून त्याचा सीडी जो असतो तो 0.99च्या क्लोज जातो. पिटॉट ट्यूब इज वन ऑफ द फ्लो मेजरिंग डिव्हाइस. त्याच्यात खूप कमी लॉस होतो कारण की स्टॅटिक ट्यूब आहे ती, एकदा फ्लोर मध्ये गेलं की ते हलणार नाही, लॉस होण्याचा संबंध येत नाही, म्हणून त्याचा पण कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज खूप कमी असतो, ऑलमोस्ट 1 अज्यूम करतो आपण. ठीक आहे. फॉर दिस पर्टिक्युलर केस आन्सर इज 0.95 to 0.98. Next question is, which equation is applicable if there is a heat input output shaft work output during the flow through the confined passage problems? काय येईल बघा, सांगा मला. सगळ्या इक्वेशन्सला आपण एकदा एक एक मिनिटात स्टडी करूया. पहिलं काय बघा, बर्नॉलीज इक्वेशन. बर्नॉलीज इक्वेशन इज द हे स्टेडी फ्लो साठी आहे आणि फ्लो सिच्युएशन मध्ये आहे. सगळ्या एनर्जीज नाही आहेत, फक्त फ्लो एनर्जीज आपण कन्सिडर करतो. आणि फ्लो मध्ये कोण येतं? कायनेटिक एनर्जी, प्रेशर एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. यांचं ऍडिशन कॉन्स्टंट आहे असं आपण बर्नॉलीज थेरम सांगतो. म्हणजे याच्यात हीट आणि वर्क येत नाही, म्हणजे हे पण नाही येणार. ऑयलर्स इक्वेशन हे याचंच फॉर्म आहे, म्हणजे हे ऍक्च्युअली डिराईव्ह करण्यासाठी आपण ऑयलर इक्वेशन वापरतो. ऑयलर ऍक्च्युअली तेच सांगतो, या 3 एनर्जीचा जे ऍडिशन आहे ती 0 आहे, म्हणजे दिस इज ऑल्सो नॉट रिलेटेड टू हीट अँड वर्क. लॅपलास इक्वेशन हे जे आहे ते सेकंड ऑर्डर इक्वेशन आहे. डॅबा स्क्वेअर बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर बाय डॅबा वाय स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर बाय डॅबा झेड स्क्वेअर. हे जे व्हेरिएशन आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड कुठल्याही प्रॉपर्टीचं, त्यांचे ऍडिशन 0 असते पर्टिक्युलर केससाठी, पर्टिक्युलर सिच्युएशनसाठी. फॉर एक्झाम्पल हीट ट्रान्सफरमध्ये टेम्परेचरचं व्हेरिएशन 0 होऊन जातं, व्हेलॉसिटीचं होऊ शकतं. ठीक आहे, याला आपण लॅपलास इक्वेशन म्हणतो. हे पर्टिक्युलर प्रॉपर्टीचं व्हेरिएशन आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड, या इक्वेशन मधून कळतं आपल्याला. म्हणून इथे कुठली एनर्जी ॲज सच डील करत नाही आपण, त्याच्यामुळे हे इक्वेशन पण नाही येणार हीट आणि वर्कसाठी. सो राहिलं काय? स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. ऑफकोर्स इट इज अ स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. त्याच्या सगळ्या प्रकारच्या एनर्जीज कुठल्याही सिच्युएशन मध्ये असतील त्या सगळ्या कन्सिडर केलेल्या असतात. ह्या 3 एनर्जीज इनलेटला प्लस हीट इंटरॅक्शन, नॉट सप्लाइड और रिजेक्टेड, इंटरॅक्शन मे बी सप्लाइड मे बी रिजेक्टेड बाय द सिस्टम और टू द सिस्टम, वर्क इंटरॅक्टेड, आणि ह्या 3 एनर्जीजचं एक्झिटला. ह्या सगळ्यांचे ऍडिशन म्हणजे काय असते? तुमचं स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन असतं. त्याच्यात हीट आणि वर्क येतं. तर इथे काय विचारलं होतं? हीट आणि वर्कच्या रिलेटेड कुठलं इक्वेशन तुम्ही अप्लाय करू शकता? तर ऑप्शन नंबर 3. चौघं इक्वेशन मी ते लिहून दिलेले आहेत, प्रॉपर ऑब्झर्व करा. यू कॅन पॉज द व्हिडिओ आणि यू कॅन ऑब्झर्व दिस केअरफुली. काय काय फरक आहे तिघांमध्ये प्रॉपरली बघून घ्या. ऑयलर्स इक्वेशन आपण पुढे बघणार आहोत. एक क्वेश्चन आहे त्याच्यात, आय थिंक मला आठवतंय, ऑयलर्स इक्वेशन म्हणजे काय आणि नेव्हियर स्टोक इक्वेशन काय, ह्याचं मी समरी करून देईल तेव्हा तेव्हा सांगतोय काय आहे ते. ठीक आहे, ॲज ऑफ नाव या दोघांमधला फरक तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करा. हे फ्लो सिच्युएशन मध्ये
जिथे हीट आणि वर्क इंटरॅक्शन नाही आहेत अशा सिच्युएशनसाठी आपण बर्नौलीज इक्वेशन अप्लाय करतो. जिथे हीट इंटरॅक्शन वर्क इंटरॅक्शन पण आहे त्या केसमध्ये आपल्याला सगळ्या एनर्जीज काउंट कराव्या लागतात. ओके, त्याच्यात एन्थाल्पी पण येते. विच ऑफ द फॉलोइंग फोर्सेस आर कन्सिडर्ड इन द रेनॉल्ड्स इक्वेशन? हा, आता मी तुम्हाला सांगतो बघा, की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठले कुठले फोर्सेस कुठल्याही फ्लो सिच्युएशन मध्ये येऊ शकतात. तर बघा, सुरुवातीला ग्रॅव्हिटी फोर्स असणारच आहे त्याच्यात. ग्रॅव्हिटी शिवाय कुठलाही फ्लो होऊ म्हणजे ग्रॅव्हिटी असतेच बाय डिफॉल्ट, ते असणारच आहे. फ्लो होईल किंवा नाही होईल. ठीक आहे, आता फ्लो घडवून आणायचा आहे तर मला प्रेशर फोर्स लागणार आहे. बरोबर, प्रेशर फोर्स शिवाय फ्लो होणार नाही. त्याला विरोध होणार आहे, तो विरोध म्हणजे विस्कस फोर्स असेल. फ्लुइड त्याला नाही म्हणेल स्वतः. फ्लुइडची टेंडन्सी, व्हॉट इज विस्कॉसिटी? टेंडन्सी ऑफ द फ्लुइड रेजिस द फ्लो. फ्लो होऊ देत नाही, पुढे जायची इच्छा नाही, स्वतःच्या जागेवर थांबायची इच्छा आहे त्याची विस्कॉसिटीमुळे. सो देर आर विस्कस फोर्सेस विच आर अपोजिंग टू द फ्लो, राईट. देन देर आर सर्टन फोर्सेस लाईक टर्बुलंट फोर्सेस. जेव्हा फ्लो हा टर्बुलंट होतो त्यावेळेस हे फोर्सेस दिसतात आपल्याला, turbulent. Other than that, there is a compressibility force, surface tension force. These are another few forces which are not that important. या 4 फोर्सेस मोस्ट प्रॅक्टिकल फोर्सेस आहेत, हे असतात मोस्ट ऑफ द फ्लोज मध्ये. आता ज्यावेळेस ऑयलर सरांनी काम सुरू केलं त्यावेळेस त्यांनी आयडियलाइज फ्लो सिच्युएशन अजूम केली आणि त्याच्यात ते म्हणले की आपण विस्कॉसिटी अजूम कर 0 अजूम करणार. बरोबर, फ्लुइड हा इनविसिड आहे असं अजूम करणार. आयडियल केसमध्ये काय एनर्जी बॅलन्स होईल ते स्टडी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. तर त्यांनी हे दोनच फोर्सेस कन्सिडर केले, जे एक आहे कॉझिंग फ्लुइड, हा फ्लुइड मोशनला कॉज करणार, आणि हा बाय डिफॉल्ट ग्रॅव्हिटी त्या फ्लुइडला खाली ओढतं, तो फोर्स तिथे असणारच आहे कुठल्याही सिच्युएशन मध्ये. आणि हे त्यांनी काय केलं, न्यूटन्स लॉ माहिती आहे आपल्याला, फोर्स इज इक्वल टू एम ए, ह्याच्यावरती यूज करून मॉडिफिकेशन जे केलं त्याला आपण ऑयलर इक्वेशन म्हणतो. तर ह्या समेशन एफ मध्ये घेताना त्यांनी काय घेतलं, फक्त ग्रॅव्हिटी फोर्स आणि प्रेशर फोर्स या दोघांची ऍडिशन घेतली. ग्रॅव्हिटी फोर्स आणि प्रेशर फोर्स या दोघांचे ऍडिशन इक्वल टू एम ए केलं, त्याला आपण ऑयलर इक्वेशन म्हणतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर येत आहेत नेव्हियर स्टोक. नेव्हियर स्टोक्स काय म्हणतात की तुम्ही विस्कॉसिटी कशी विसरू शकतात, प्रॅक्टिकली कुठल्या ऍप्लिकेशन मध्ये विस्कॉसिटी असणारच आहे, तर विस्कस फोर्स विसरून चालणार नाही. तर ते म्हणतात विस्कस फोर्सला पण कन्सिडर करा. ग्रॅव्हिटी फोर्स, प्रेशर फोर्स आणि विस्कस फोर्स यांना तिघांना कन्सिडर करून मग इक्वल टू एम ए करा. मग हे मोर प्रॅक्टिकल इक्वेशन असेल. असं नेव्हियर स्टोक्सने, स्टोक माहिती तुम्हाला, युनिट ऑफ विस्कॉसिटी, सो इट इज रिलेटेड टू विस्कस फोर्स, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. विस्कस फोर्स हा नेव्हियर स्टोक्स, स्टोक्स इज द युनिट ऑफ कायनेमॅटिक विस्कॉसिटी. त्याच्यावरून आपण लक्षात ठेवलं की विस्कस फोर्स हा स्टोक्सशी संबंधित आहे, म्हणून या इक्वेशनला नाव काय दिलं, हे झालं ऑयलर इक्वेशन. हे नेव्हियर स्टोक इक्वेशन झालं, एनएस इक्वेशन. हे प्रायमरी फॉर्म आहे, याचं मॉडिफाईड फॉर्म आहे ऍक्च्युअल अप्लाय केलेले. मग त्याच्यात विस्कस फोर्स पण कन्सिडर केला. मग रेनॉल्ड्स बायसाब जे आहेत, रेनॉल्ड सर, त्यांचं म्हणणं आहे की असं तुम्ही कसं काय करू शकता, प्रॅक्टिकल फ्लो मध्ये तर मोस्ट ऑफ द फ्लो टर्बुलंट असतात आणि त्याच्यात टर्बुलंट फोर्सेस असणारच आहेत. म्हणजे मग तुम्ही टर्बुलंट फोर्सेस पण कन्सिडर करा, हे सगळे फोर्सेस घ्या आणि त्याच्यात टर्बुलंट फोर्सेस पण ऍड करा आणि मग त्याला इक्वल टू एम ए करा. ह्याला म्हणतात रेनॉल्ड्स इक्वेशन. ह्याला काय म्हणतात, रेनॉल्ड्स इक्वेशन. आपल्याला विचारलं काय बघा, आता विचारलेलं काय ते बघा आणि मी जे सांगितलं ते बघा, कम्पेअर करा, ऑप्शन करेक्ट सापडून जाईल तुम्हाला. जिथे सरफेस टेन्शन आहे ते तर सोडूनच द्या. बघा, सरफेस टेन्शनचा ऑप्शन येतच नाही, कारण की तो निग्लिजिबल फोर्स आहे. ठीक आहे, प्रेशर फोर्स आणि ग्रॅव्हिटी फोर्स. आता रेनॉल्ड्स मध्ये प्रेशर आणि ग्रॅव्हिटी घेऊन चालणार नाही, हा ऑयलर झाला, म्हणजे हा पण नाही येणार. फोर्सेस ड्यू टू कॉम्प्रेसिबिलिटी, रेनॉल्ड्स नाही म्हणत त्यांच्याविषयी काहीच. राहिला कोण बघा, प्रेशर, ग्रॅव्हिटी, विस्कस आणि टर्बुलन्स, हे 4 फोर्सेस मिळून जे इक्वेशन तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, रेनॉल्ड्स इक्वेशन म्हणतो. त्यासाठी हे मी ह्या सिक्वेन्समध्ये जर तुम्ही प्रोग्राम केला स्वतःला माइंडला, तर ते मोस्ट करेक्ट फॉर्म मध्ये लक्षात राहील, गडबड होण्याचा संबंध येत नाही, पाठ करायची गरज नाही. विथ कारण सांगितलंय काय होतं, हे सगळं मी इथे लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी इनसाइड द ड्रॉपलेट और जेट इज हायर ड्यू टू सरफेस टेन्शन. आता आपल्याला सरफेस टेन्शनच्या 3 केसेस माहिती होत्या. एक ड्रॉपलेट आहे, एक बबल आहे आणि एक जेट आहे विथ डायमीटर. याचा पण डायमीटर डी आहे, याचा पण डायमीटर डी आहे. याच्यातलं आतलं प्रेशर जे असतं ते जास्त असतं आणि बाहेरचं कमी, ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा ते जास्त असतं.
आणि ह्याला आपण म्हणतो, यांच्या डिफरन्सला आपण म्हणतो पी एक्सेस. याला काय म्हणतो आपण? पी एक्सेस. आणि याचा आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलेला असतो, बरोबर ना? तुम्हाला आठवत असेल. त्याच्यात कुठली प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे? प्रेशर ना. ते क्लिअरली म्हटले बघा. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी इनसाइड द ड्रॉपलेट इज हायर ड्यू टू द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन मध्ये कुठली प्रॉपर्टी आतली जास्त आहे? टेम्परेचर आणि बाहेरचं टेम्परेचर सारखंच आहे, हे येणार नाही. विस्कॉसिटीचा इथं काही संबंधच नाहीये. बाहेर कुठे विस्कॉसिटी आहे एअरला? एअरची विस्कॉसिटी आणि यांची विस्कॉसिटीचा इथं काही रिलेशन नाहीये. स्पेसिफिक व्हॉल्यूमचा काही संबंध नाही. प्रेशर इज द आन्सर. ठीक आहे. याच्यातले फॉर्म्युला रिवाइज करून घेऊ आपण एकदा. हा जो सरफेस टेन्शन कोएफिशियंट असतो याला आपण पी एक्सेस इंटू डी अपॉन 4, पी एक्सेस इंटू डी अपॉन 8, पी एक्सेस इंटू डी अपॉन 2 हे आपल्याला लक्षात ठेवायला होऊ शकतं. एक याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो न्यूमेरिकल एखादा छोटासा, सरफेस टेन्शन कोएफिशियंट काढा म्हणून किंवा डायमीटर काढा म्हणून. पी एक्सेस जर इतका आहे, सरफेस टेन्शन कोएफिशियंट इतका आहे, तर डायमीटर काढा. असा न्यूमेरिकल येऊ शकतो याच्यावरती. ठीक आहे. तिघं फॉर्म्युले लक्षात राहू द्या, इम्पॉर्टंट आहे. स्टोक्स इज अ युनिट ऑफ, ह्या किती वेळा झालं? कायनेमॅटिक विस्कॉसिटी. सरफेस टेन्शनचं नाहीये, विस्कॉसिटीचा आहे, पण पर्टिक्युलरली कायनेमॅटिक विस्कॉसिटीचा आहे, म्हणून आन्सर कायनेमॅटिक विस्कॉसिटी. डायनॅमिक विस्कॉसिटीचं युनिट काय आहे? पॉईज आहे, सीजीएस युनिट. आणि याचं काय आहे? स्टोक्स आहे. याचं न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर आहे, याचं मीटर स्क्वेअर पर सेकंद हे एसआय युनिट आहे. आणि त्यांचं रिलेशन काय आहे? 10⁻⁻1. म्हणजेच एस मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 पॉईज. दिस इज 1 स्टोक इज 10⁻⁴ मीटर स्क्वेअर पर सेकंद. ठीक आहे. हे थोडं लक्षात ठेवायला लागलं आपल्याला. सो दॅट इज हाऊ वी हॅव कवर्ड ऑलमोस्ट 20 क्वेश्चन्स ऑन दिस फ्लुइड मेकॅनिक्स पार्ट. नाऊ लेट मी अनाउन्स अवर बॅच. आपण आरटीओ AMVI 2026 ची जी एक्झाम आहे त्याच्यासाठी बॅचेस ऑलरेडी लॉन्च केले आपल्या ॲपवरती. आपल्या ॲपचं नाव आहे बोधनिधी. तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन ला डाउनलोड करू शकतात. ह्याच्यात आपण तिघं बॅचेस लॉन्च केले आहेत. तिघं म्हणजे कशा की आपण आधी प्रिलियम्ससाठी, ज्या लोकांना फक्त प्रिलियम प्रिपेअर करायचे त्यांच्यासाठी एक सेपरेट बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन असणार आहेत. नोट्स आपण देणार आहोत. प्रॉपर गायडन्स असणार आहे तुम्हाला. ठीक आहे. चांगली फॅकल्टी आपल्याकडे आहे, वेल ट्रेन, वेल एक्सपिरियन्स. त्याची जी फीज आहे ती अराउंड 3000 आहे. जेवढ्या लवकर घ्याल तेवढी कमी पडेल. ठीक आहे. प्रिलियम्स जसं मी म्हटलं की प्रिलियम्ससाठी ही फक्त बॅच असणार आहे, याच्यात मेन्स नाहीये. समजा तुम्हाला फक्त मेन्स प्रिपेअर करायचं, त्यासाठी आपली दुसरी बॅच आहे संकल्प. त्याच्यात आपण फक्त मेन्स प्रिपरेशन करणार आहोत. टेक्निकल मेकॅनिकलचा जो सिलेबस आहे तो कव्हर करणार आहे. स्वतः मी आहे. थर्मलचा पूर्ण पार्ट जो आहे तो पर्सनली मी कव्हर करणार आहे. ठीक आहे. ज्याला फक्त मेन्स प्रिपेअर करायचं आतापासून करायला काही हरकत नाही, काही अडचण नाही. तुमचं अजून जर नोटिफिकेशन आलं नसेल, एक्झामचं शेड्यूल आलं नसेल, तर आजपासून मेन्स प्रिपेअर करा. ऐन वेळी गोंधळ होणार नाही. ही बॅच तुम्हाला ॲपवरती अवेलेबल आहे. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला जर यू आर शुअर की पूर्ण कॉन्फिडन्स आहे की तुम्ही मेन्सपर्यंत पोहोचणारच आहात, प्री क्वालिफाय होणारच आहात, तर मग एकाच वेळी जर तुम्ही दोघं बॅचेस कंबाईनली घेतले तर तुम्हाला कमी पैशात होईल ते. त्यासाठी आपण समर्पण बॅच लॉन्च केलेली आहे, जी कंबाईन बॅच आहे. त्याच्यात तुम्ही मेन्स आणि प्रीचे सगळे सेशन जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यात रेकॉर्डेड आणि लाईव्ह सेशन्स असतील, डाऊट सॉल्विंग सेशन असतील, MCQ सॉल्विंग सेशन असतील, तुम्हाला नोट्स मिळतील, MCQची बँक मिळणार. सो लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीज देअर. आय होप तुम्हाला आवडला असेल असं सेशन. तर सिमिलर फॅशनमध्ये आपण उरलेल्या जे MCQज आहेत ह्या पर्टिक्युलर क्वेश्चन पेपरचे ते पण आपण बघणार आहोत पुढच्या सेशनमध्ये. आय होप यू एन्जॉयड द सेशन. तुमचा फीडबॅक मला ऐकायला नक्कीच आवडेल. थँक्यू. सी यू इन द बॅच. टेक केअर. गुड डे. बाय बाय.